मदनाचा पुतळा रवी शशिकला रोपनिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा कस्तुरी बळवट एवढा सुंदर देव आणि तो देव आठवला आणि साधूला चेष्टा केली. साधूची पोट वाढवलं चिंध्या कोंबड्या पोटात आणि सांग म्हणे काय होईल. साधू म्हणे मुसळ होईल. त्याच मुसळाने कृष्णाच्या कुळाचं वाटोळ केलं आणि म्हणून साधूची चेष्टा करू नये. परिणाम असा झाला गंगाप्पा किनारे सद्गुरु संत बाळूमामांचा मेहुणा जावं लागलं. 9 वर्ष स्वतःचा संसार नाईलाजानं केला आणि जगाच्या कल्याणात संतांची विभूती बाळूमामांनी घातली. पांढर शुभ्र धोतर शुभ्र अंगारका अंगामध्ये डोक्याला पांढरा शुभ्र फेटा किंवा रुमाल कधी टोपी एवढा सुंदर फेटा त्याला पिवळी किनार हातामध्ये घुंगराची काठी खांद्यावर घोंगडं काय सद्गुरु संत बाळूमामांचं रूप देखणं किती सुंदर बाळूमामा देखणे. बाळूमामांकडे पाहिलं ना असं वाटायचं की कृष्णाकडे पाहतो आम्ही विठ्ठलाकडे पाहतो आम्ही रामाकडे पाहतो आम्ही ब्रह्मा विष्णू महेश या सर्वांचं एकत्र समीकरण म्हणजे सद्गुरु संत बाळूमामा. काय सुंदर दिसायचे ते तेज ते सौंदर्य ते कर्तबगारी ते तपाचं तेज सद्गुरु बाळूमामांच्या चेहऱ्यावरून ओसंडून व्हायचं. निघाले जगाच्या कल्याणाकरता. सद्गुरु संत बाळूमामा अरगट्टीला तळ पडला. त्या अरगट्टी गावामध्ये तळ उभा होता. सगळी माणसं एकत्र आली. आता जशी येतात की नाही हळूहळू हळूहळू सगळेच काही भोजनी नसतात काही भजनी पण असतात लवकर येतात. जे लवकर आले ते भजनी उशिरा आले ते म्हणावं तुमचं तुम्ही ह्याला तारीख देऊ नका तळावर पण माफी मागून बोलू का लवकर येणाराचे लाड पुरवायचे. आज माझे नाही पुरवले तरी चालते पण मी सगळं शॉर्टकट मध्ये लोकांना पंचपदीला 20-20 मिनिटं लागतात. 3.5 मिनिटात पंचपदी झाली माझी. आपला टायमिंग आहे. मी शेवटच्या बॉलला सुद्धा मॅच काढू शकतो. चांगला अनुभव प्लेअर आहे. 14 वर्ष झाली मला. नाही घालवू नाही शकत. हा त्याने घालवलीच होती. अगदी गंमत असा मुद्दा येत आहे. सद्गुरु संत बाळूमामाचा तळ पडला. बाजेवरती बसले बाळूमामा. त्या गावामध्ये एक दरोडेखोर. गावात काय सगळे महाराज लोक असतात काय होय सगळेच काही चांगले असतात का. आणि एक सांगू का गावात जर काळी माणसं नसती गोऱ्याला कोणी विचारलं असतं. बुटकी माणसं जर जगात नसती तर उंच माणसाला कोणी विचारलं असतं. जाड माणसं जर जगात नसती तर माझ्यासारख्या किरकोळाला कोणी विचारलं असतं आहे का ना बाबा. किरकोळ माणसं जर जगात नसती तर जाड माणसाला कोणी किंमत दिली असती. सगळ्याच गोष्टी जर आपल्या मनासारख्या घडल्या असत्या सगळ्याच गोष्टी जर आपल्या मनासारख्या घडल्या असत्या तर जगण्याला गंमत आणि भगवंताला किंमत अजिबात उरली नसती. बरं झालंय आपल्या मनाविरुद्ध घडते ते. माणसाचा पाय चालताना एक पुढे असला पाहिजे दुसरा मागे असला पाहिजे तेव्हा तर पाऊल पडत. सगळ्या सोबत असल्यानंतर पडलं का पाऊल. आणि तो बाळाप्पा बागडे एक दरोडेखोर होता. चोऱ्या करायचा चोऱ्या. चोर पाहिलेत का तुम्ही पाहिलेत का चोर कधी. मी एक चोर पाहिलाय सांगू का. तो चोर चित्त चोर तो त्याचं नाव श्रीकृष्ण. दुसरा एक चोर पाहिलाय मी. तो चोर आपली सगळी दुःख चोरून येतो. त्या चोराचं नाव सद्गुरु संत बाळूमामा. गमत ऐकायची का तुम्हाला. आणि तो चोर कोणालाही दिसत नाही. त्याला साधू भावला धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हो